हवामान विभागाकडून पुढील 24 तासात नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। सध्या नागपुरात रिमझिम पाऊस पडतो आहे, ढगाळ हवामान आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। रात्रीपासूनच नागपूरसह परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडतो आहे आणि हा पाऊस शेतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे। यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिकं उगवण्यासाठी फायदेशीर आहे। तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामुळे ज्या जवळपास 40-45% पेरण्या शिल्लक आहे त्या पेरण्यांनाही गती येणार आहे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी या पावसाचा मोठा फायदा आहे। असाच पाऊस काही दिवस राहिला तर धरण क्षेत्रात पाणी पातळी वाढण्यासाठीही मोठी मदत होणार आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहे काका, पाऊस येतोय काय फायदा होतोय? फायदा म्हणजे पिकीच्या याच्या पेरण्याचा फायदा होते। पेरणे काही अजून झालेले नाही आहे। हो, आणि पाणी आहे झिमझिम। हो, तसं ते चालू आहे। तुम्ही म्हटले आता की रिमझिम पावसाचा फायदा होतो, कसा फायदा होतो? फायदा म्हणजे पीक विला पाणी, पीक जो पेरतो आपण त्याला फायदा होते। हो, आणि काका तुम्ही सांगा काय फायदा आहे पिकांचा? पाऊस पडतोय सध्या? हो, पाऊस तर पडून आला सर, पण असं आहे का पिकांना जे फायदा होऊन आला, अजून पेरणी व्हायची आहे। तर आता पावसामुळे पेरणी होईल? हो, पेरणी होईल। आता थोडासा उघाड राहिल्यावरती पेरणी करायची, कारण की आता पेरणी करून आपण ज्यांनी पेरणी केली त्यांच्या पिकं वाढणार नाही यामुळे? हो, वाढणार ना, पाणी भेटलं। ज्यांनी पेरणी केली त्यांचा फायदा होईल। ज्यांची पेरणी व्हायची आहे, अजून काही ते पेरणी व्हायची आहे आमच्या इकडं, तर त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही। पाऊस फायद्याचा आहे की नाही? फायद्यात आहे, पण ह्या पाण्याचा पाऊस आहे, परंतु थोडी उघडी हवी पेरणी करायसाठी ज्यांनी पेरणी केलेली नाही। आपण बघू शकतो रिमझिम पाऊस पडतो आहे। काल रात्रीपासून अशा प्रकारचा पाऊस पडतोय, कालही दिवसभर असंच वातावरण होतं। यामुळे तापमानात तर घट झाली, शिवाय भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मदत होणार आहे। असाच पाऊस काही दिवस राहिला तर धरण क्षेत्रातील पाणी पातळीही वाढेल आणि शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायद्याचा आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।